चला तर मग अनुभवूया एक आगळा वेगळा आणि सुरेल असा जीवन प्रवास. अनुभूती निर्मित हा माझा मार्ग ऐकला, स्वरगंधर्वाचा सांगीतिक प्रवास उत्तरार्ध. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. झाले मोकळे आकाश. झाले मोकळे आकाश.
संगीताच्या प्रकाश किरणांनी जणू माझ्या आयुष्यातला अंधाराचं जाळही फिटलं होतं आणि पुढे माझ्या पाय वाटेला एक नवी दिशा मिळाली जेव्हा मी HMV मध्येच संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरीला लागलो. गाण्यांना संगीत देणं, सर्व कलाकारांकडून गाणं बसवून रेकॉर्डिंग करून घेणं आणि स्वतःही पेटी वाजवणं अशी सगळी कामं मी करत होतो. तिथल्या स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांच्या संगीताचं काम सुरू असायचं. अनेक गायक संगीतकार यायचे, गाणी रेकॉर्ड करायचे आणि हे सारं माझ्यासाठी एका मोठ्या विद्यापीठासारखं होतं. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी, कॉम्पोजिशनचे प्रकार वेगळे. हे सगळं मी त्या 2-2.5 वर्षात खूप जवळून पाहिलं आणि चित्रपट संगीताच्या बाबतीत बरंच काही शिकलो. एकदा दिग्दर्शक यशवंत पेटकर मला प्रभात कंपनीमध्ये घेऊन गेले. प्रभातला तेव्हा एक संगीत दिग्दर्शक हवा होता, त्यांच्या गोकुल या हिंदी चित्रपटासाठी. प्रभातच्या मालकांनी माझी ट्रायल घेतली, त्यांना माझी गाणी आवडली आणि 1946च्या फेब्रुवारी महिन्यात गोकुल हा माझा संगीत दिग्दर्शक म्हणून पहिला स्वतंत्र चित्रपट झाला. इथूनच माझा चित्रपट संगीत दिग्दर्शक असा एक मोठा प्रवासही सुरू झाला बरं का. मार्गात आलेल्या सर्व अडथळ्यांवर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर मात केली. त्याच अनुभवांची शिदोरी करून आणि दुःखांना कवेत घेऊन पुढे चालत राहिलो. यावेळी आयुष्यात प्रथमच सुखांना साथ घालावीशी वाटली. ती आर्त साथ माडगुळकरांनी पुढे आमच्याच एका गाण्यात शब्दबद्ध पण केली. या सुखांनो या. या 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 माडगुळकर या. काय चहा प्यायचं का बरं? थोडा चहा करायचा ना. या सुखानो या या सुखानो या या सुखानो या. एकटी पथ चालले दोघांच हात द्या, साथ द्या. या सुखानो या सुखानो या सुखानो या. एकटी पथ चालले दोघांस आता हात द्या, साथ द्या. या सुखानो या. या सुखानो या. या सुखानो या. आमुच्या बागेत लढीवार तुम्ही पाखरे, शरणघरच्या या छताची वाळते झुंबते. हो द्या घर नांदते, हो द्या घर नांदते. तुम्हीच गाना घाट द्या, हात द्या. या सुखानो या. या सुखानो या. या सुखानो या. एकटी पथ चालले दोघांस आता हात द्या, साथ द्या. या सुखानो या. या सुखानो या. या सुखानो या. प्रभातच्या गोकुल, आगे बढो आणि अपराधी अशा 3 हिंदी चित्रपटांनंतर मी 4था चित्रपट केला. तो संगीत दिग्दर्शक म्हणून माझा पहिला मराठी चित्रपट वंदे मातरम. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि प्रखर राष्ट्रवाद
हा अगदी लहानपणापासूनच माझ्यात भिनला होता. वडिलांचे संस्कार आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमित्ताने तो अधोरेखित झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचाही माझ्यावर मोठा पगडा होता. पुढे 1954 साली केलेला दादरा नगर हवेलीचा सशस्त्र मुक्ती संग्राम असो किंवा गोवा मुक्ती संग्रामात पकडले गेलेल्या क्रांतीवीर मोहन रानडे आणि डॉक्टर मस्क्रेहन्स यांच्या परदेशातील कैदेतून त्यांची मुक्ती व्हावी यासाठी केलेला लढा असो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्ष भूमीवर जाऊनही लढल्याचा अभिमान आणि समाधान आहे मला. वंदे मातरम अशी आरोळी ठोकून दादरा नगर हवेलीतल्या पिपरिया पोलीस स्टेशनवर आम्ही सशस्त्र हल्ला केला. कुठूनही एखादी गोळी येईल आणि बॉम्ब पडेल ज्यावर माझं नाव लिहिलेलं असेल अशी परिस्थिती होती. पण त्या क्षणी काही दुसरं आठवत नव्हतं. घर, संसार, मुलगा कशाचीही आठवण नव्हती. समोर फक्त एकच ध्येय होत, आपल्या या भारत मातेला, अजूनही पारतंत्र्यात असलेल्या आपल्याच देशाच्या एका भागाला जोडायचं. बस. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे गाणं मी फक्त संगीतबद्ध केलेलं नाहीये, ते मी सर्वार्थाने जगलोय. वेदमन्त्राहून आम्हा वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्. वेदमन्त्राहून आम्हा वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यातला वीर देती जीविताच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्. याच मंत्राने मृगांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी विष्णुराजे शांतवादी झुंजले. शस्त्रहीरा एक लागे शस्त्र वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्. निर्मिला हा मंत्र ज्ञानी आचरीला झुंझुनी, देवतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गातयाच्या आरतीचे गीत वंदे मातरम्, गीत वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्. वेदमन्त्राहून आम्हा वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्, वंदे वंदे मातरम्. एकीकडे दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम, तर दुसरीकडे माझ्या सांगीतिक कार्यक्षेत्रात लाखाची गोष्ट सारखा चित्रपट. अशा अनेक पातळ्यांवर माझं काम जोमाने सुरू होतं. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी जवळजवळ 90 मराठी चित्रपट आणि 20 हिंदी चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलं. एकूण 5 चित्रपटांची निर्मितीही केली. या प्रवासात काही अत्यंत भाग्याचे क्षणही माझ्या नशिबात आले. मी ज्यांना गुरुस्थानी मानलं आणि एकलव्यासारखा ज्यांच्याकडून गाणं शिकलो त्या हिराबाई बडोदेकर.
आणि बालगंधर्व या दोघांची गाणी मी संगीतबद्ध केली आणि पुढे रेकॉर्डही केली. आधी HMVत असताना हिराबाईंची 2 गाणी करण्याचा योग जुळून आला. त्यांना गाणी शिकवली हा शब्द इथे वापरणं योग्य नाही, कारण शिष्य गुरुला काय शिकवणार आहे. पण मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना चाली सांगितल्या. 10-12 दिवस चाली नीट समजून घेऊनच त्या माईक समोर उभे राहिल्या. नंतर 51 साली विठ्ठल रखुमाई या माझीच निर्मिती असलेल्या चित्रपटात मी बालगंधर्वांना तुकारामांच्या भूमिकेसाठी विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. चित्रपटात तुकारामांच्या तोंडी मी संगीतबद्ध केलेले 5 अभंग होते. त्यातले काही अभंग ते त्यांच्या मैफिलीत नंतर आवर्जून गात. एकंदरीतच माझ्या सर्व भक्तिगीतं आणि अभंगांनी मला भरभरून प्रेम दिलं, सन्मान दिला, समाधान दिलं. अर्थातच या यशाचा मोठा वाटा त्या सर्व रचनाकारांचाही आहे. सर्व संत मंडळी आणि माडगुळकर, खेबुडकर, शांताबाई अशा सिद्धहस्त कवींनी जीवनाचं सार त्या भक्तिगीतांमध्ये इतकं सुंदर गुंफलं की प्रत्येक रसिकालाच ते गाणं आपलंसं वाटू लागलं. म्हणूनच कदाचित ती गाणी ऐकताना जीवनाचं तत्वज्ञान आणि भक्ती यांच्यातल्या सीमा धूसर होत जातात आणि समोर स्पष्ट दिसू लागतो तो सावळा विठ्ठल. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालय. देव सोडून देईल अशी कोणाची पुण्याई. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालय. कष्टावी फळना मिळते, तुझं कळते परिणाम वळते. कष्टावी फळना मिळते, तुझं कळते परिणाम वळते. हृदयात व्यथाही जळते, का जीव विचारा होई पावला. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. धीरत्याचा गावरती देसी मातीला हार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. धीरत्याचा गावरती देसी मातीला हार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला
पंढरीनाथ काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात. झाला महाल पंढरीनाथ, झाला महाल पंढरीनाथ. राजभ्रमापटूया प्रत्यक्ष एकवार, राजभ्रमापटूया प्रत्यक्ष एकवार. श्रीकृष्ण विष्णू राम तोची विठू महार, तोची विठू महार. जाईत नामनासी ती आग शांत व्हावो, निज रूप दाखवावो. हरिदर्शनास यावो, निज रूप दाखवावो. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला. अंतपार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. हा नाम्याची हीर चाकतो, चोखोबाची मुरे राखतो. हा नाम्याची हीर चाकतो, चोखोबाची मुरे राखतो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा. वाली दामालीचा राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. राजभ्रमापटूया प्रत्यक्ष एकवार. श्रीकृष्ण विष्णू राम तोची विठू महार, तोची विठू महार. जाईत नामनासी ती आग शांत व्हावो, निज रूप दाखवावो. हरिदर्शनास यावो, निज रूप दाखवावो. हा नाम्याची हीर चाकतो, चोखोबाची मुरे राखतो. हा नाम्याची हीर चाकतो, चोखोबाची मुरे राखतो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा. वाली दामाजीचा राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला. अंतपार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा.
माझ्या संपूर्ण सांगीतिक प्रवासात ज्या गायिकेबरोबर मी सर्वाधिक काम केलं त्या म्हणजे आशा भोसले. आणि आशा भोसलेची कारकीर्द माझ्यापासून सुरुवात झालेली नाही, परंतु आशा भोसले या ज्या ओळखल्या जायला लागल्या पार्श्वगायिका म्हणून, त्या निश्चितपणे माझ्यामुळे ओळखल्या जायला लागल्या असं मी अगदी जाहीरपणे म्हणतो की आशा भोसले हे जबरदस्त प्रयत्न करणारी बाई आहे, जबरदस्त. मी त्याला जेव्हा पहिल्यांदा शिकवायला लागलो तेव्हा एखादी जागा त्याच्या गळ्यातून नीट निघत नसे. मी 2-4 वेळा म्हटली की ठीक आहे, सांगायचं की ठीक आहे, ओके पुढतो घ्या. तर ते आम्हाला सांगत असतो प्रत्येक वेळेला की नाही, मला माहीत आहे की तुम्ही जसं म्हणता तसं मला येत नाही आहे, त्या तुमच्याप्रमाणे जेव्हा येईल तेव्हा आपण पुढे जाऊ, बरं का. आणि तसं त्या बाईंनी 2-2, 3-3, 4-4 दिवस रिहर्सल करून जसं हवं होतं तसं गाणं गाण्यामध्ये बसून गाणी रेकॉर्ड केलेली आहेत. मी आशा भोसलेंच्या विषयी एक फक्त गोष्ट सांगतो की मला, कारण त्यांचा मला जास्तीत जास्त सहवास या रेकॉर्डिंगमुळे आलेला आहे, म्हणून की मग मी त्यांच्याबद्दल नेहमी असं म्हणतो की एखादी मूर्तिकार एखादा मूर्ती घडवतो. मूर्ती घडवत असताना त्या मूर्तिकाराच्या मनामध्ये जे घडावं अशी अपेक्षा असते आपल्या हातून, जे घडवावं तशीच इच्छा त्या दगडाला जर झाली, कारण दगड सुद्धा पारखून घेतलेला असतो मूर्ती करण्यासाठी. दगडाला अशी इच्छा झाली की त्या मूर्तिकाराच्या मनात जे आहे तसं आपण घडावं, आणि तो मूर्तिकारही घडवू लागला आणि दगडही घडू लागला स्वतः, तर जे काय अद्भुत निर्माण होईल. तसं आशा भोसले गाणं शिकवताना जे प्रत्यंतर येतं ते हे प्रत्यंतर येतं. ही बाई अतिशय प्रतिभावान, अत्यंत प्रयत्नवादी, अलौकिक अशी बाई. त्यांच्या याच अलौकिक प्रतिभेचं दर्शन त्यांनी गायलेल्या वेगवेगळ्या धाटणीच्या गाण्यांमधून होत राहतं. मुळात त्यांचा आवाज कुठल्याही गायन प्रकारापुरता मर्यादित नव्हताच बरं का. सर्व गायन प्रकारात त्या लीलया विहार करत. संपूर्ण शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं असो किंवा अगदी कॅबरे सॉन्ग, त्यांनी दोन्हीही तितक्याच ताकदीने नुसतं पेललं नाही, तर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. धैर्य
श्री रामायण, गीत रामायण, माझ्या आयुष्यातलं एक सोनेरी पान. गीत रामायणाने मला काय दिलं हे शब्दात मांडणं अशक्य आहे. या न भूतो न भविष्यती अशा यशाचं सगळं श्रेय प्रथम कोणाला द्यायचं तर ते पुणे आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत लाड यांना, ज्यांच्या मनात वर्षभर चालेल अशा कार्यक्रमाची संकल्पना आली. आणि दुसरं अर्थातच माडगुळकरांना. माडगुळकर तो एक अलौकिक माणूस, म्हणजे वाल्मिकींची योग्यता तीच माडगुळकरांची योग्यता या काव्यसृष्टीमध्ये. बरं का, हे गीत रामायण अगोदर रचलेलं नाही. हे माडगुळकर प्रत्येक आठवड्याला एक गीत द्यायचे आणि माझी अनेक वेळा त्यांनी परीक्षा घेतली आहे. गीत रामायण सांगतो हे घडवलेलं आहे कोणीतरी, प्रत्येकात त्यात काम करणाऱ्या लोकांनी ते घडवलेलं नाही आहे. त्याचं संगीत मी नाही केलेलं, त्याचं काव्य माडगुळकरांनी केलेलं नाही, हे कोणीतरी करून घेतलेलं आहे, असं ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि ती सत्य होती. आजही सत्य आहे. आणि अनेक लोकांनी असं हे प्रत्यक्ष बोलून दाखवलं आहे अनेकांनी, की जोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत गीत रामायण हे जिवंत राहील. अहो काय सांगू तुम्हाला किस्सा. सकाळी 7:30 वाजता माझ्या हातात गाण्याचे शब्द आले. 8:45 वाजता ते गाणं आकाशवाणीवर ब्रॉडकास्ट व्हायचं होतं लाईव्ह. चाल बांधून मग वादकांबरोबर बसून रिहर्सल करण्या इतका वेळ नव्हता. आकाशवाणीला निघालो असताना रस्त्यातच मला चाल सुचली, रिक्षेतच. कसा बसा 8:35 स्टुडिओत पोहोचलो आणि वादकांना फक्त इतकंच सांगितलं, मी जे गाईन ते हळू आवाजात फॉलो करा बाबांनो. आणि गंमत बघा, ते गाणं नंतर अजरामर झालं. आकाशवाणीवर लोकांच्या पत्रांचा पाऊस पडला अक्षरशः. कदाचित ही चाल म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यात जो वनवास माझ्या वाट्याला आला, जी दैवजात दुःख मी भोगली, त्याचा मोबदला म्हणून प्रत्यक्ष श्रीरामचंद्राने या रामचंद्राच्या उंजळीत घातलेलं एक दान होतं. दुःखे दैवजात दुःखे भरता, दोष कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष नावाचा. माझ करीना दोषी नवे दोषिता, राजत्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात
चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणाचा. दोन पोटक्यांची होती सागरात भेट. एक लाट तोडी दोहा पुन्हा नाही गाठ. क्षणिकते आहे फारा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणाचा. नको आसुढाळू आता ऊस लोचनास. नको आसुढाळू आता ऊस लोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा रंगमीवनीचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणाचा. संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार. संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार. अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार. सत्य हे त्रिवार. सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राज संपदेचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावना. प्रेम भाव तुमचा माझ्या जाणत्या मनाच. मानवाडवी तू लोके अयोध्या पुरीचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या पराधीनतेलाही एक सुरेल उशापोन माझ्या आयुष्यात उलगडलं एक
अत्यंत महत्वाचं पान. त्या काळची एक अशी प्रख्यात पार्श्वगायिका जिच्या सोबतीने मी माझ्या आयुष्याचं द्वंद्व गीत गायलो, ती म्हणजे माझी अर्धांगिनी, माहेरची ललिता देऊळकर. तिच्या वडिलांच्या निधनानंतर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत तिने पार्श्वगायनामध्ये पैसे कमवून वडिलांनी काढलेलं कर्ज फेडलं आणि कुटुंब जगवलं. पाठच्या सर्व भावंडांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी स्वतः प्रचंड हाल भोगले. लग्नानंतर तिला या कष्टांची आणि पार्श्वगायन करण्याची इच्छा राहिली नव्हती, म्हणून स्वेच्छेनेच तिनं गाणं सोडलं. पण नंतर माझ्या काही चित्रपटात हौसेने ती गायली. माझ्या आयुष्यामध्ये मी उभा राहिलो, माझं घर उभं राहिलं, याचं संपूर्ण श्रेय माझ्या पत्नीला आहे. तिच्याशिवाय आयुष्याचं हे पुढचं पाऊल मी कधीच टाकू शकलो नसतो आणि काही आंबट गोड पण अवीट क्षण अनुभवू शकलो नसतो. भरून हात बसली धरून सावली उरा, नाही चिंता त्याची तिने साज पातुरा. चला दोघं मिळून चढू टेकडीवरा, चढता चढता धरा हात की वाटल सिरुंदा. अंजाळी मंदी विकले करवंद, अंजाळी मंदी विकले करवंद. अंजाळी मंदी विकले करवंद, अंजाळी मंदी विकले करवंद. तुम्ही बाळपणासून जीवाचं वय करा, हे तरुणपणातील बाळपणाचे लहरा. कोणी बघत नाही तो चलाकडे लवकरा, आंबट गोडीचा वाटे पूर्वाची छंदा. जाळी मंदी विकली करवंद, जाळी मंदी विकली करवंद. जाळी मंदी विकली करवंद, जाळी मंदी विकली करवंद. मजलाच वाटते सांगायाती धनी, घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी. अहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी. दर्या टेकड्याचा लाढुंडूया होऊन बेबला. अंजाळी मंदी विकली करवंद, अंजाळी मंदी विकली करवंद. जाळी मंदी विकली करवंद, जाळी मंदी विकली करवंद, जाळी मंदी विकली करवंद. अहो बघताय का मंडळी,
दुरून कुठून तरी आलेल्या स्वरांनी सर्व आठवणी जुळून आल्या, जाग्या झाल्या. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या आणि चंद्राच्या साक्षीने मी सहन केलेला दुरावा आणि न लाभलेल्या जिव्हाळ्याची गोष्ट तुम्हाला सांगितली. शेवटी काम करी काम हे माहीत असूनही येणाऱ्या प्रत्येक संधीला दिसलीस तू फुलले ऋतू म्हणत धुंद एकांतात माझ्या आयुष्याचा पतंग उडत राहिला. आयुष्याच्या उत्तरार्धात अंधाराचं जाळं फिटलं. सुखांना घातलेली साथ त्यांच्यापर्यंत पोहोचली. वंदे मातरमची आरोळी देत पाखराने आकाशी झेप घेतली. आणि तरीही सरते शेवटी पिकलेल्या करवंदासारखं मी माझं पराधीनत्व स्वीकारलंच. हा माझा मार्ग एकला होता, पण तो एकट्याचा कधीच नव्हता. माझ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं माझं संगीतावरचं निस्सीम प्रेम. माझी संगीत साधना हेच माझ्या आयुष्याच्या नावेचं भक्कम शीळ होतं. त्याच्या बळावर मी आलेल्या सर्व वादळांमधून तावून सुलाखून बाहेर पडलो. मी एकनिष्ठ राहिलो त्या 7 सुरांशी आणि त्यांनीही शेवटपर्यंत माझी साथ कधीच सोडली नाही. आणि अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या मायबाप रसिकांचे आशीर्वाद कामी आले. जाता जाता इतकंच सांगावंसं वाटतं, जन्मभराच्या श्वासा इतकं हरिनाम मी मोजलं नसेलही कदाचित, पण एकही कवडी दमडी खर्च न करता, कुठलाही दाम न मोजता अखंड संगीत साधनेतून या रामाने तो श्याम विकत घेतला. नाही खर्चली कवडी दमडी, नाही तेच नादा. विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. कुणी म्हणे असेल चोरी कुणा वाटते असे उधारी. कुणी म्हणे असेल चोरी कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासाय तुकी मोजिले हरिनाम मोजिले हरिनाम. विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. जितुके मालक तितुके नावे.
मंडळी 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 माफ करा, मी आता आशुतोष कुलकर्णी बोलतोय म्हणून स्क्रिप्ट बाजूला ठेवले. आणि माफ करा, मी बाबूजींना म्हणतोय. इतका वेळ मी त्यांची गोष्ट सांगण्यासाठी त्यांचा आवेश आणला होता आणि ते म्हणून बोलत होतो. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्यामुळे काही चुकलं मागलं असेल तर त्यांची माफी मागतो. आणि गाणं अजून एक शिल्लक आहे, शेवट झालेलं नाहीये. परंतु हे जे सगळे इथे चमत्कार घडवत आहेत, या सगळ्यांची ओळख करून देणं आवश्यक आहे. मी आशुतोष कुलकर्णी, गायक केतकी भावे जोशी आणि आरोह पटवर्धन तो प्रेक्षकात जाऊन बसला. कीबोर्ड झंकार कानडे, अक्षय कावळे. ढोलकीवर ज्यांनी चमत्कार केला हनुमंत रावडे. आणि तबला वा कौस्तुभ दिवेकर. सुंदर बाबूजी ज्यांनी रंगवलेत उमेश पांचाळ, अतिशय सुंदर. सोशल मीडिया पब्लिसिटी अभिजित इदलाबादकर आणि टीम. व्हिडिओ आणि फोटोग्राफी मयांक खानोलकर. ध्वनी व्यवस्था अलंकार देसाई, आनंदी साऊंड सर्व्हिस. विशेष आभार सोमेश नार्वेकर, ऋषिकेश जोशी, पल्लवी पारगावकर, सदानंद बेंद्रे. आणि रंगायतन गडकरी रंगायतनचे व्यवस्थापन आणि ठाणे महानगरपालिका. थांबा, टाळ्या वाचून ठेवा, कारण सर्वेसर्वा संकल्पना, संहिता, संगीत संयोजन आणि गायक केतन पटवर्धन. आणि हे आम्ही सगळं इथे सादर करू शकतोय, हा प्रयोग करू शकतोय, ते कोणामुळे? अनुभूती प्रोडक्शन्स. मी विनंती करतो अनुभूतीच्या नीता देवळालकर मॅडमला आणि राजेश सर, तुम्ही नीता देवळालकर मॅडम.